Hello, all of you. This is Amar. So, welcome to My Computer World. सर्वांचं माय कॉम्प्युटर वर्ल्डमध्ये स्वागत आहे. तर माय कॉम्प्युटर वर्ल्डची वेबिनार सिरीज आपण एक चालू केलेली आहे. तर त्या सिरीजमध्ये आपण काही कॉम्प्युटर्समध्ये असणाऱ्या किंवा मोबाईल्समध्ये यूज होणाऱ्या ॲप्लिकेशन्स किंवा प्रोग्राम्सच्या बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आणि आजचा जो वेबिनार आहे तो AI बेस एक टूल आहे ज्याचं नाव आहे ChatGPT. तर ह्या ChatGPT बद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर आपला हा फर्स्ट वेबिनार आहे. सो ChatGPTच्या मदतीने आपण काय काय करू शकतो आणि कशा पद्धतीने आपल्या वर्क प्लेसमध्ये आपण त्याचा यूज करू शकतो हे आज बघणार आहोत. तर आय होप हा सेशन तुम्हाला सर्वांना आवडेल आणि तुम्ही ह्या ChatGPTचा पुरेपूर उपयोग करून घ्याल. सो मी आता पुढचं सेशन कंडक्ट करण्यासाठी मी कस्तुरी मॅमकडे हँडओव्हर करत आहे. तो कस्तुरी मॅम, यू कॅन स्टार्ट आवर वेबिनार. नमस्कार, कसे आहात सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण अगदी मस्त मजेत असाल. तर आज आपण या प्लॅटफॉर्मवर कशासाठी भेटलो आहोत हे तुम्हा सर्वांना माहिती असेलच. आज आहे माय कम्प्युटर वर्ल्डचं वर्कशॉप. आम्हा सर्वांनाच हे माहिती आहे की माय कम्प्युटर वर्ल्डचं हे पहिलं वर्कशॉप आहे आणि या वर्कशॉपचा विषय आहे ChatGPT. ChatGPTबद्दल तुम्ही सर्व ऐकून असालच. शेवटी ChatGPT हे आज ट्रेंडमुळे चालणारे AI सॉफ्टवेअर आहे. आता AI म्हणजे नेमकं काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. आजकाल जगभर तंत्रज्ञानाचा वापर फार वाढत चाललाय आणि तंत्रज्ञान आलं म्हणजे संगणक आला, स्मार्टफोन झाले आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत वापरले जाणारे वेगवेगळे सॉफ्टवेअर झाले. या सॉफ्टवेअर्सचा भाग आणि AI इंटेलिजन्सचा भाग म्हणजेच ChatGPT. तर ChatGPT हे ऐकून तुम्हाला प्रश्न पडला असेलच, GPT म्हणजे काय? तर GPTचा अर्थ होतो जनरेटिव्ह प्री ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर. आता हे ChatGPT कोणाचं आहे? ChatGPT हे OpenAI नावाच्या एका कंपनीचं आहे. OpenAI हे नाव आपण ऐकलं आहेच. OpenAI हे AI इंटेलिजन्स संशोधन करते असं म्हणायला हरकत नाही. तर आज आपण या वर्कशॉपमध्ये ChatGPTचा वापर, ChatGPTवर आपलं अकाउंट कसं बनवू शकतो, कसं लॉग इन करून कोणत्या कोणत्या गोष्टी ChatGPT करू शकतं हे आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या वर्कशॉपला. सगळ्यात आधी आपण हे पाहूया की ChatGPTवर आपलं अकाउंट कसं क्रिएट करायचं. त्यासाठी आपल्याला आधी जावं लागेल एखाद्या ब्राउझरवर. आपण Google Chrome ओपन करूया. Desktop list, Mail 1 of 31 G, Gold Wave 8 of G, Google Drive 10 of G, Google Meet 11 of G, Google Chrome. Google Chrome. New tab, Google toolbar, address and search bar edit as autocomplete. इथे आपल्याला टाईप करायचं ChatGPT. C, chat A, T, space G, T, T. ChatGPT. एंटर करूया. Google.com/search Q equals chat plus GPT and RLZ equals 1C1 UE8. ChatGPT. एंटर केल्यानंतर आपल्या समोर अशी स्क्रीन ओपन होईल. इथे आपल्याला सगळे रिझल्ट्स दिसत आहेत. आपण हेडिंग्स बाय हेडिंग रिझल्ट्सवर नॅव्हिगेट करूया. Clickable navigation landmark align left filters and topics heading main landmark clickable search results heading level 1 clickable web result with site links heading level 2 clickable ChatGPT heading level 3 visited link. बघा ChatGPT पहिलीच लिंक आपल्या समोर इथे शो होते. ही विजिटेड आहे कारण याआधी आम्ही या लिंकला ॲक्सेस केलं होतं.
सो ही लिंक आपण ओपन करायची. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ChatGPTची लिंक ओपन करत असाल तेव्हा तुम्हाला विजिटेड शो नाही होणार. इथे एंटर करूया. Visited link ChatGPT. Visited link https://chat.openai.com. दोनदा डाऊन एरो करून या HTTPS या लिंकवर आले प्रॉपर. इथे एंटर करूया आपण. Clickable navigation heading level 2 align center get started. बघा एंटर केल्यानंतर लगेच आपल्यासमोर असा इंटरफेस आला. इथे ऑप्शन काय आहे, गेट स्टार्टेड. इथे आपण एंटर करूया. Navigation landmark heading level 1 ChatGPT heading level 2 align center get started. Button login. बघा त्याच्या खाली ऑप्शन्स काय आहेत, लॉग इन आणि डाऊन एरो केल्यानंतर Button sign up. साइन अप. आता तुम्ही जेव्हा पहिल्यांदा ChatGPT यूज करत असाल तेव्हा तुम्हाला नवीन अकाउंट क्रिएट करावं लागेल. सो त्यासाठी आपण साइन अप वर क्लिक करायचं. सो आपण साइन अप वर क्लिक करूया. इथे माझा फोकस आहे. ChatGPT document focused read only. Button sign up. एंटर. Document main landmark email address edit required align left blank. बघा साइन अप वर क्लिक केल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिली स्क्रीन कोणती शो होते, इथे ईमेल ॲड्रेस. आपल्याला इथे आपला ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे जो तुम्हाला ChatGPTच्या अकाउंटला हवा असेल. आता मी इथे आमचा ईमेल ॲड्रेस टाकते. KAALSURATALE123@gmail.com. टॅप करूया. Align center continue button. कंटिन्यू बटन. Document main landmark password edit protected required align left blank. एंटर केल्यानंतर न्यू विंडो ओपन झाली आहे. इथे आपल्याला काय करायचं आहे, पासवर्ड क्रिएट करायचं आहे. कशासाठी, ChatGPTसाठी. Align left password edit protected required. Align visited link edit email address clickable edit protected required button align center show password. Password edit protected required align left blank. ओके. इथे आपण आपल्याला हवा असेल तो पासवर्ड टाकू शकतो. Star 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 star. ओके. टॅब. Show password button. Continue button. कंटिन्यू करूया. Password edit protected required as auto complete align left 9 bullet. Button align center show password. Edit the password. Visited link edit email address. Align left heading level 1 align center create your account. Align left CatalSuriate123@mail.com. Visited clickable edit submit button align set list with one item align right bullet. Align left at least 12 characters. ओके. आपल्याला इथे पासवर्ड टाकण्यासाठी काही इन्स्ट्रक्शन्स आहेत की पासवर्ड टाकताना आपल्याला त्याच्यामध्ये ॲटलिस्ट 12 कॅरेक्टर्स हवेत आणि त्यामध्ये एखादा सिम्बॉल, नंबर्स आणि लेटर्स यांचा आपल्याला Align यूज करायचा. clickable show password button. आपण परत Password. एकदा पासवर्ड टाकूया. Align left password. Star 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 star. ओके. टॅब. Align center show continue button. कंटिन्यू करूया. Continue button focused. Continue button focused with one item align left at least 12 save password alert this OpenAI platform doc. आपला कंटिन्यू केल्यानंतर इथे नेक्स्ट विंडो ओपन झाली आहे. इथे काय Clickable heading level 1 align center verify your email. व्हेरीफाय. We sent an email to CatalSuriate123@mail.com. आता या विंडो आपल्याला हे दिसतंय की आपल्याला एक मेल आलाय OpenAI कडून. कशासाठी, व्हेरीफाय करण्यासाठी आपलं अकाउंट. सो अकाउंट व्हेरिफिकेशनसाठी आपण तो मेल ओपन करून तिथे एखादा कोड किंवा लिंक दिलेली असते त्याच्याने आपलं अकाउंट. Click the link inside to get started. Button resend email. सो आता आपण इथे आपला मेल ओपन करते मी आमचा. Start with G. Google. Chrome theme colors have been refreshed to work. Toolbar. Address and search bar at G. GitHub Copilot M. Select AIL. Selection removed. Dot. C-O-M. New tab. Frame banner landmark link mail. Opens a new tab. Link search for image. Blank alert. Clickable visited link align left blank. Skip the content with using mail banner landmark mail visited link navigate start link. Snooze link. Send link. Clickable main landmark primary property page table with 38 rows and 8 columns. Row 1 column 5 align left OpenAI. Verify your email address to content. हा आमचा मेल आहे. Main landmark OpenAI. Verify your email heading level 2. Conversation opens. 1 unread message. आपण एक्सप्रेस करूया. Clickable list with one item OpenAI Norgly at tm.openai.com heading level 3. Verify your email address heading level 1. बघा व्हेरीफाय. To continue setting up your OpenAI account, please verify that this is your email address. Link verify email address. बघा लिंक व्हेरीफाय ईमेल ॲड्रेस. आपण काय केलं, आपण आपला मेल ओपन केला आणि तिथे आपल्याला जो रिसेंट मेल आला होता तो मेल आपण इथे ओपन केला आणि हेडिंग बाय हेडिंग आपण या इथपर्यंत. To continue setting up your link verify email address. लिंक व्हेरीफाय ईमेल ॲड्रेस इथे एंटर. Untitled Google Chrome Catal.
Document focused red only. Align center verify and you are human. This may take a few seconds. व्हेरीफाय होतं आपलं Main account. landmark heading level 3 line center. Click continue to verify your email. Button continue. Open full name as align left blank. बघा आपण लिंक व्हेरीफाय युअर ईमेल ॲड्रेसवर क्लिक केल्यावर इथे काय स्क्रीन आली आहे, परत आपल्याला आपले डिटेल्स भरायचे आहेत थोडेसे. तर इथे फर्स्ट Full name edit focused blank. फुल नेम, इथे आपल्याला आपलं नाव टाकायचं आहे. KAJAL space SURYATALE. ओके, टॅप करूया आपण. Birthday MM/DD/YYYY. Edit align left blank. बर्थडे MM/DD/YYYY म्हणजे काय, आपल्याला MMDDYY या फॉर्मॅटमध्ये आपला बर्थडे लिहायचा आहे. सो इथे मी आमचे डिटेल्स टाकते. 10/14/1999. Align center terms link. Privacy policy link. Agree button. टॅप केल्यानंतर आता आपल्याला इथे अग्री बटन येते. सो आपण इथे एंटर करूया. ChatGPT document focused red only. त्यानंतर इथे Clickable. काय आलंय? Clickable. Blank. Blank. ChatGPT. Blank. Clickable. Make blank. Message ChatGPT. Edit focus mode. बघा इथे आपलं आपण अकाउंट क्रिएट Align left help केल्यानंतर center. डिरेक्ट आपल्याला चॅट जीपीटी समोर आपला ओपन झाला. ओके, सो या प्रकारे आपण आपलं अकाउंट बनवू शकतो. आता इथे डिरेक्ट ओपन झालंय आपण अकाउंट क्रिएट केल्यानंतर. पण कधी कधी काय होतं की आपल्याला ते जेव्हा आपण गुगल क्रोमवर जातो तेव्हा ते लॉग इन करावं लागतं. सो आता आपण हे बघूया की लॉग इन कसं करू शकतो आपण चॅट जीपीटीला. हे बंद करूया आपण. Toolbar. OpenAI verify your email. OpenAI platform. Button resend email. कंट्रोल डब्ल्यू ने मी New notification window. इथला बंद करते. Ops 30.0. Desktop list. Google Chrome. परत आपण गुगल Google क्रोम Chrome. करूया. New tab. Toolbar. Bookmark this tab. ओके, New tab. Toolbar. आता इथे Bookmark this आपल्याला tab. काय Address करायचं insert. आहे, इथे आपल्याला पुन्हा चॅट जीपीटी लिहायचं आहे. C. ChatGPT. TGPT. T. Space. P. Selection removed. P. ओके, G. O. P. P. O. G. P. P. Space. ओके, आता Space. GPT selected. चॅट .c unselected. ChatGPT. Google search. Clickable heading level 2 line left accessibility links. Link. परत एकदा आपण H/H हेडिंग्सने नॅव्हिगेट करूया. Navigation main landmark. Clickable search result. Clickable web result with site. Clickable ChatGPT heading level 3 visited link. बघा चॅट जीपीटी इथे आलो आपण. H प्रेस करून आता आपण लिंकवर जाण्यासाठी Visited link ChatGPT. Visited link https://chat.openai.com. ओके, ही आपली लिंक आहे. एंटर करूया. ChatGPT. Main landmark. Message ChatGPT. Edit ChatGPT dialog tips for getting started. Okay, let's go. Button focused. ChatGPT document align left. ChatGPT document. ChatGPT. Clickable chat history navigate. Toolbar. Bookmark this tab. Address and search bar. View site information. Chat main landmark. Message chat. ऑलरेडी इथे लॉग इन आहे त्यामुळे आपल्याला हे डिरेक्ट विंडो आपली ओपन होते. बट लॉग इन करण्यासाठी आपल्याला सिंपल काय मेथड कराव्या लागतात. इन केस जर तुमचं चॅट जीपीटी लॉग इन करण्यासाठी येत असेल तर मगाशी जसं आपण साइन अप बटनवर क्लिक केलं होतं त्याऐवजी आपल्याला लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे आणि आपण चॅट जीपीटीसाठी यूज केलेला मेल आय डी आणि त्याच्यानंतर आपण चॅट जीपीटीसाठी क्रिएट केलेला पासवर्ड टाकून सिम्पली आपल्याला लॉग इन करायचं. ओके, ज्या तुम्हाला डिटेल्स भरायच्या असतात तुमच्या पर्सनल डिटेल्स त्या तुम्हाला सारख्या भराव्या नाही लागत. त्या फक्त तुम्हाला अकाउंट क्रिएशनच्या वेळी भराव्या लागतात. ओके, आता ही विंडो आपली डायरेक्टच ओपन झाली आहे. सो आता आपण जाणून घेऊया की हे कसं यूज करायचं. तर सगळ्यात आधी चॅट जीपीटी ओपन केल्यानंतर आपला फोकस डिरेक्ट मेसेज बॉडीमध्ये येतो. चॅट जीपीटी ओपन केल्यावरती असं Message ChatGPT. Edit focus multi-line. मेसेज चॅट जीपीटी. ओके, म्हणजे काय, आपण इथून चॅट जीपीटीला कमांड्स देऊ शकतो किंवा इन्स्ट्रक्शन देऊ शकतो की आपल्याला काय हवं आहे आणि कशा प्रकारे हवं. तर चॅट जीपीटीचा उपयोग आता कशासाठी होतो. चॅट जीपीटीचा उपयोग तुम्ही तुमच्या ऑफिशियल वर्कसाठी करू शकता. तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये काही प्रोफेशनल वर्क जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. किंवा जे स्टुडंट्स कॉलेजला जातात किंवा स्कूल्समध्ये जातात त्यांच्या प्रोजेक्टमध्ये चॅट जीपीटी मदत करू शकतं. किंवा त्या व्यतिरिक्त जे लोक ऑफिसेसमध्ये काम करतात त्यांना लेटर्स लिहायचे असतात तर फास्टली हे चॅट जीपीटी फक्त विषय टाकल्यानंतर आपल्याला लेटर्स लिहून देतो. किंवा एखादा निबंध असेल, एखादी कविता असेल, या गोष्टी चॅट जीपीटी आपल्याला लिहून देतो फक्त आपल्या विषयाला अनुसार. अजून एक गोष्ट अशी की समजा
एखादा आपल्याकडे टेक्स्ट आहे आणि त्या टेक्स्टमध्ये भरपूर ग्रामॅटिकल मिस्टेक्स आहेत, ज्या मिस्टेक्स आपल्याला इन्स्टंटली करेक्ट करायच्या आहेत. त्यासाठी आपण आपल्याकडे असणारं टेक्स्ट फक्त इथे कॉपी केल्यानंतर आपल्याला इन्स्टंटली ते सगळं टेक्स्ट करेक्ट करून येतं. ChatGPT आपल्याला ते करेक्ट करून देतो. ओके, ChatGPT आपण म्हणू शकतो गुगल सारखंच असेल असं म्हणू शकतो. फक्त फरक काय आहे की गुगलवर तुम्ही काय करता, गुगलवर तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या इन्फॉर्मेशन सर्च करता आणि गुगल त्या इन्फॉर्मेशनचा विषय समजून घेऊन किंवा तुम्हाला काय हवं आहे हे समजून घेऊन त्या रिलेटेड वेबसाईट्स आपल्याला दाखवतं. ओके, फक्त ChatGPTचं कसं आहे की ChatGPTला तुम्ही एखादी गोष्ट सांगितली किंवा एखादी तुमची डिमांड असेल की गिव मी एसे ऑन ट्रीज किंवा यापेक्षा इतर वेगळे काहीही विषय असतील तर ते विषय समजून घेऊन ते आपल्याला डिरेक्टच रिझल्ट देतं, त्या वेबसाईट वगैरे नाही दाखवत. सो ते रिझल्ट्स आपल्याला मिळाले की आपण ते कॉपी करून कुठेही पेस्ट करू शकतो. आता आपण एखादं एक्झाम्पल घेऊया. आता आपला फोकस बघा, Message ChatGPT. मेसेज ChatGPT. हा फोकस जर समजा इथे नसेल, हा फोकस याच्या बाहेर असेल समजा, Out of edit. तर आपल्याला याच्यामध्ये कसा आणता येतो, ई प्रेस करून. बघा मी ई प्रेस करते. Main landmark message ChatGPT. Edit multi-line. बघा इथे मेसेज ChatGPTवर आपला फोकस आला. आता हा एडिट बॉक्स ओपन करण्यासाठी एंटर. बघा एंटर केल्यावर हे ओपन झालं. आता इथे आपण आपला विषय समजा लिहूयात आपण. आपल्याला हवं आहे गिव मी एसे ऑन ट्रीज. ओके, तर मी इथे पटापट लिहिते. G V E space space F E space A I E space O N space T R E E S. ओके, मी इथे लिहिलं आणि आपल्याला किती पेज हवं आहे ते सुद्धा आपण इथे लिहू शकतो. समजा आता मला 3 पेजेस हवं आहे तर मी ते लिहिणार 3 space P A G E S. ओके, एंटर करूया. एंटर केल्यानंतर थोडा वेळ थांबायचं आणि एकदा एस्केप करायचं. एस्केप केल्यानंतर आपल्याला आता रिझल्ट बघायचा त्याचा, राईट. सो आपल्याला इथे अप ॲरो करावं लागेल. हे कंट्रोल अप ॲरो करूया आपण. Out of it, this further beyond there, one of the trees, the match separate. Align left, sure. Here's a separator. Align left, sure. Here's a बघा हा ChatGPT. कंट्रोल अप ॲरो ChatGPT. केल्यानंतर आपल्याला हे येतं ChatGPT. इथे आपण थांबायचं आणि याच्या खाली आपला रिझल्ट असतो. डाऊन ॲरो करून आपण तो रिझल्ट बघू शकतो. आपण वाचूया. sure. Here's a brief essay on trees. शुअर हिअर ब्रीफ एसे ऑन ट्रीज. आला आपला रिझल्ट. आता हा आपण डाऊन ॲरोने आपण वाचू शकतो. म्हणजे काय, ह्याने आपल्याला ट्रीजवर 3 पानांचा निबंध लिहून दिलेला आहे. सो आपण रीड करूयात. फॉर एक्झाम्पल, Separator. Align left, the majesty and importance of trees. Trees stand the silent guardians of our planet, their towering forms reaching towards the sky. There. Roots delving deep into the earth, from the smallest saplings to the ancient giants, trees play an integral role in shaping our environment and sustaining life on Earth. One of the most remarkable aspects of trees is their ability to purify the air we breathe. Through the process of photosynthesis, trees absorb carbon dioxide and release oxygen, acting as natural air filters in urban areas where pollution levels can be high. Trees play a crucial role in improving air quality and mitigating the effects of climate change. Beyond their environmental benefits, trees also provide habitat and food for countless species of animals and insects, from the dense canopies of tropical rainforests to the sprawling branches of old-growth forests. Trees support a rich diversity of life. Birds build nests in their branches, squirrels scurry along their trunks, and insects burrow into their bark. In this way, trees are not only providers of oxygen but also stewards of biodiversity. बघा हा अशा प्रकारचा आपला रिझल्ट आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला हा रिझल्ट कॉपी करायचा. तुम्हाला असं वाटतं की तुमच्या कम्प्युटरमध्ये हवा किंवा तुम्हाला कुठेतरी सेंड करायचं, तर सिम्पल तुम्ही हा पूर्ण रिस्पॉन्स कॉपी करू शकता. कसा करू शकतो आपण सिम्पल टेक्स्ट कॉपी करण्यासाठी कंट्रोल C प्रेस करतो, राईट. इथे आपल्याला कंट्रोल शिफ्ट सीचा वापर करायचा आहे. कंट्रोल शिफ्ट आणि C. आय एम प्रेसिंग कंट्रोल शिफ्ट C. बघा ते काय बोलतं. Alert last response copied to clipboard. लास्ट रिस्पॉन्स कॉपी टू क्लिपबोर्ड. म्हणजे हा शेवटचा जो रिस्पॉन्स आहे, म्हणजे आता आपण सर्च केलेलं त्याचं जे उत्तर आहे ते इथे कॉपी झालं क्लिपबोर्डवर. ते आपण कुठेही आपल्याला हवं ते पेस्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता मला वर्ड Start window, search box edit, search for apps, settings and documents, align left, W, O, Word, app, press right to एंटर. unknown, document focus blank. बघा माझं वर्ड ओपन झालं. इथे आपण कंट्रोल कीने हे पेस्ट करायचं. Learn more about your Microsoft respects your privacy dialog when next button focus Alt+N. Getting better together dialog we
Learn more link. Send optional data. Don't send optional data button. Learn more link. Send optional. Don't send. Powering your experiences dialog office. Learn more link. File creator account done button. Document 1 Word. Document page 1 section 1 line left blank. Paste. बघा इथे पेस्ट Sure. केलं Here's a brief essay on trees. आणि Line 2 blank. same Line 3. आलं इथे. Line 4 blank. Line 5 star the majesty and importance of trees star. Line 6 blank. Line 7 trees stand the silent guardians of our planet. Their towering forms reaching towards the. Line 8 sky. Their roots delving deep into the earth from this. बघा हा आपला सेम रिस्पॉन्स इथे पेस्ट झालाय. आता हा सेव्ह करायचा असेल तर सिंपल आपण आपली फाईल जशी नेहमी सेव्ह करतो तशी सेव्ह करू शकतो. ओके, Dialog set. Document 1 Word. Chat GPT. Message chat GPT. परत आपला फोकस आपण आणलाय चॅट जीपीटीवर. आता आपल्याला दुसरं एक्झाम्पल बघायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादं फॉर्मल लेटर लिहून हवं आहे. ओके, आपल्याला एखादं लीव लेटर लिहून हवं आहे की आपण आपल्या ऑफिसमध्ये काम करतो आणि आपल्याला आपल्या बॉसला एखादं लेटर लिहायचं आहे की आपण आजारी आहोत आणि आपल्याला येता येणार नाही आहे ऑफिसला. सो त्याचं लेटर आपण इथे कसं लिहू शकतो हे आपण आता Message बघूया. chat GPT. ओके, आपण ई प्रेस करून चॅट जीपीटीच्या एडिट बॉक्समध्ये आलो आहे. ओके, आता इथे आपण आपल्याला लेटर हवं आहे, लीव लेटर. बरोबर, इथे आपण फक्त इथले गिव्ह मी अ लीव लेटर. G V E space M E space A space L E A V space L E T E R. ओके, आता जस्ट आपण एंटर करूया इथे. ओके, आता आपण एस्केप करूया. रिझल्ट पाहण्यासाठी 2-3दा कंट्रोल अप एरो. Out of the line separate line since thank you I have attached during I am nearest cities company recipient date your phone number your email cities your address your name certainly chat GPT. बघा चॅट जीपीटीवर फोकस आला आपला. कंट्रोल अप एरो करत गेलो आपण. आता डाऊन एरो. Certainly here's a sample leave letter बघा हा रिस्पॉन्स इथून Your स्टार्ट name. होतोय. your address योर नेम, City, state, zip code. सिटी, your email address ईमेल ॲड्रेस हे आपण आपल्या सोयीनुसार इथे टाकायचं असतं. your phone number date, recipient's name, आपल्याला इथे टाकायचं recipient's position company name company address city state zip your recipient's name. बघा इथून आपलं लेटर I am writing to formally request a leave of absence from my position company name effect start date to end medical treatment family emergency at dot. During my absence I will ensure that my current projects and responsibilities are delegated appropriately to ensure smooth continuation of work in my absence. I am also willing to provide any necessary assistance to my colleagues to ensure that the workflow remains uninterrupted. बघा हे आपलं लेटर लिहून आलेलं आहे. प्रॉपर आपल्याला इथे त्यांनी लेटर लिहून दिलेलं आहे. सिम्पली तुम्ही तुमच्या इथे डिटेल्स फिल करू शकता आणि लेटर आपण इथे देऊ शकतो. सो हा झाला लेटरचा एक्झाम्पल. आता याप्रमाणे अजून चॅट जीपीटी काय करतं, चॅट जीपीटी आपल्या ग्रामॅटिकल मिस्टेक्स करेक्ट करतं. राईट, मी तुम्हाला जसं ज्याप्रमाणे सांगितलं. आता बघा आपण Message chat GPT, edit multi-line. चॅट जीपीटीमध्ये येऊया. आता चॅट जीपीटीमध्ये आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे समजा आपण एखादं वाक्य रॉंग लिहूया आणि ते करेक्ट करायला याला सांगूया. A O W space I S space Y O U. आता हे मी लिहिलंय हाऊ इज यू. आता आपल्याला हे वाक्य करेक्ट करायचं आहे. सो इथे मी फक्त त्याला काय कमांड देणार, करेक्ट दिस सेंटेन्स. ओके, C O E D सॉरी, R E C T space A I S space S E N T N C E. ओके. आता आपल्याला इथे एंटर करायचं आहे. थोडा वेळ थांबून आपण एस्केप करूया. आता कंट्रोल अप एरो. Out of click of a line to correct the send chat GPT. चॅट जीपीटी इथे आलं. परत आता डाऊन एरो. The corrected sentence would be How are you? बघा करेक्ट केलं त्याने सेंटेन्स. हाऊ इज यू आपण लिहिलं होतं, त्याने हाऊ आर यू लिहिलं. बरोबर, अशा प्रकारे इथे ग्रामॅटिकल मिस्टेक्स सुद्धा आपण करेक्ट करू शकतो. तर आपण काय काय बघितलं की लेटर कसं लिहू शकतो, हा आपल्याला एसे कसं देऊ शकतो आणि ही ग्रामॅटिकल मिस्टेक आपण नीट कशी केली. या व्यतिरिक्त अजून चॅट जीपीटी काय करतं, तर चॅट जीपीटी आपल्याला एखाद्या गोष्टीचा ट्रान्सलेटेड रिझल्ट सुद्धा देऊ शकतो. आता समजा हे वाक्य आहे हाऊ आर यू. आपल्याला याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये हवं आहे, तर मी इथे परत Message chat GPT edit multi-line. ओके एंटर केलं. आता आपण फक्त इथे लिहूया ट्रान्सलेट दिस इन मराठी. T R A N L A T E space I N space A R A T A I. ओके एंटर केलं आपण.
थोडा वेळ थांबायचं, एस्केप करायचं. ओके, आता कंट्रोल अप एरो. Out of button. Align left to click align left formal. The translation of our chat translated more chat GPT. बघा, आता चॅट जीपीटी फोकस आला. आता आपल्याला मराठी रीड करायचं. सो वी नीड टू चेंज सिंथेसायझर. synthesizer. चेंज करूया आपण. डाऊन Microsoft Nuance Windows 1 Core Nuance Vocalizer Expressive 2.2. ओके, ChatGPT dash Google Chrome. आता आपण आपलं सेंटेन्स रीड करू शकतो. डाऊन एरो. The translation of how are you in Marathi is तुम्ही कसे आहात फॉर्मल. बघा, तुम्ही कसे आहात झालं की नाही. आपलं सेंटेन्स मराठीमध्ये ट्रान्सलेट झालं. तर या व्यतिरिक्त अजून बरंच काम चॅट जीपीटी करू शकतं. तुम्ही फक्त एखादा विषय देऊन कविता लिहून घेऊ शकता. तुमच्या वेगवेगळ्या असाइनमेंट्सच्या मदतीसाठी तुम्हाला चॅट जीपीटी खूप युजफुल आहे. ओके, सो आता हे झालं आपलं चॅट जीपीटीचा यूज. आता चॅट जीपीटीवर एक्सप्लोअर आपण कसं करतो हे आपण थोडंसं थोडक्यात बघूया. मी आता इथे कंट्रोल होम करते. हायडिंग लेवल 2 चॅट हिस्टरी. बघा, hiding control home hiding- केल्यानंतर लगेच ते चॅट हिस्ट्रीवर आलं. आता डाऊन एरो करूया आपण. सिंथेसायझर चेंज करूया आपण. सिलेक्ट एसपीटी Chat GPT Google Chrome Agile. ओके, Heading level 2 chat history. डाऊन Chat history navigation landmark visited link new chat. इथे डाऊन एरो केल्यानंतर लगेचच व्हिजिटेड लिंक न्यू चॅट. इथे तुम्ही जर क्लिक केलं Main landmark message तर chat GPT. न्यू चॅटचं ओपन होतं. इथे तुम्हाला न्यू चॅट करता येतं. ओके, आता परत एस्केप करूया. Out of edit heading level 2 line left chat history. Chat history navigation landmark visited link new chat. Visited link clickable button. Heading level 3 line left today. टुडे आपण जसं डाऊन एरो करत आलो तसं टुडेवर आलं आहे. List with one item visited link trees Guardians of Earth. हे बघा, हे एक एक आपली हिस्ट्री आहे. आपण जे Out of list link upgrade plan at GPT-4 DALL-E and more. याचं रिझल्टची आपल्याला हिस्ट्री इथे दिसते. ओके, No next heading. आता Heading level. हेडिंग बाय हेडिंग Chat history navigation landmark today heading level 3. एच प्रेस केलं लगेच चॅट No हिस्ट्री. next heading. नो नेक्स्ट हेडिंग, कारण आपलं ऑलरेडी इथे एकच आपण 2-3च रिझल्ट केले होते आजच्या डेटमध्ये. सो इथे नो नेक्स्ट हेडिंग बोलते. Heading level 2 chat. आता आपण डी प्रेस करूया बटन्स बघण्यासाठी. जसं तुम्ही एखाद्या वेब पेजवर सर्च करतो तसंच तुम्हाला इथे डी प्रेस करायचं बटन्ससाठी. Chat history navigation landmark clickable button visited link. User graphic align left casual Surya tail menu button collapsed sub menu. बघा, काजर सूर्यताले अकाउंट दाखवतंय. हे ज्या अकाउंटवरून आपण चॅट जीपीटी ओपन केलंय ते हे अकाउंट आहे. याच्यावर आपण हे आता अकाउंट मेन्यू आहे म्हणजे स्पेस बार केल्यावर ओपन होतं. ओपन करूया. The user casual Surya tail menu. बघा, युजर काजल सूर्यतारे. त्याच्यानंतर डाऊन एरो. Customize chat GPT 1 of free. कस्टमाइज चॅट जीपीटी. त्याच्यानंतर Settings 2 of free. सेटिंग्स. Log out त्याच्यानंतर 3 of free. लॉग आउट. आता सेटिंग्स आणि लॉग आउट याचं काय यूज आहे. आता Settings 2 of free. आपण एकदा जरा जाऊन बघूया. एंटर. User casual switch settings dialog button settings button tab selected align center general tab data controls align left theme combo box collapsed opens list system इथे align left आपल्याला सगळं जनरल टॅब आहे. switch त्याच्यानंतर off always show code when using align left always show code when using data analyst always show code when using data analyst align center manage button हे archive all button. वेगवेगळे आपले Delete all options button. आहेत. Button. थोडेसे tab control general tab data controls tab selected आपण हे general tab सगळं selected 1 of 2 नाही आहोत. इथे दोनच ऑप्शन्स आहेत, जनरल टॅब आणि डेटा कंट्रोल्स टॅब. सो आपल्याला हे तितकंसं यूज नाही आहे त्यामुळे इथे एस्केप करूया. त्याच्यानंतर अजून एक ऑप्शन Tab data controls. काय दिसत chat GPT document align left लॉग आउट. त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर अकाउंट तुमचं लॉग आउट होतं चॅट जीपीटी. ओके, सो तिथून तुम्ही जर तुम्हाला लॉग आउट करायचं असेल तर तुम्ही ते Out of menu. लॉग आउट सुद्धा करू शकता. ओके, आता अजून एक गोष्ट, आपण प्रत्येक प्रोग्रामचा एक शॉर्टकट बनवत असतो आपल्या डेस्कटॉपवर आपल्याला जर हवा असेल तर. त्याचप्रमाणे तुम्ही चॅट जीपीटीचा सुद्धा शॉर्टकट बनवू शकता तुमच्या डेस्कटॉपवर. ओके, सो तो कसा बनवतात. सेमच मेथड आहे जसं आपण इतर प्रोग्राम्सचा बनवतो, इतर वेबसाईट्सचा बनवतो. ओके, त्याचप्रमाणे आपण एक बनवून बघूया. तिथे सगळ्यात आधी मी ते ऑल्ट की प्रेस करते. toolbar Chrome menu button sub menu customize and control Google ओके, ऑल्ट की प्रेस केल्यानंतर मेन्यूवर ओपन होतोय. डाऊन एरो करूया. menu selected sub menu new tab CTRL plus T new window CTRL plus new incognito win casual sub menu for passwords and autofill history sub menu download CT bookmarks and lists extension sub menu E9 clear browsing data CTR make text smaller make text larger full screen F11 print CTR search this page with translate art find and edit sub save and share sub menu S18 of 22. इथे आपल्याला एक ऑप्शन मिळतोय. डाऊन एरो केल्यानंतर सेव्ह अँड शेअर सब मेन्यू. सब मेन्यू आहे, सो राईट एरो करूया. Save unavailable selected 1 of 8. सेव्ह डाऊन एरो. Save page as CTRL plus S2 of 8. पेज आहे, तिथे तुम्ही हे पेज सुद्धा सेव्ह करू शकता. Create shortcut S3 of 8. क्रिएट
शॉर्टकट, इथे तुम्ही तुमचं शॉर्टकट क्रिएट करू शकता. एंटर. Toolbar. Create shortcut dialog. Shortcut name edit selected ChatGPT. बघा एंटर केल्यानंतर लगेच चॅटचं नेम शॉर्टकटचं नेम सुद्धा आलं ChatGPT, राईट. सो आपल्याला क्रिएट करायचं आहे तर टॅप करूया. Open as window checkbox not checked. टॅप Create button 1 of 2. क्रिएट बटन, इथे आपल्याला सिम्पली एंटर करायचं. ChatGPT document. Heading level 2 chat history. New notification from app. एंटर केल्यानंतर ChatGPTचं आपल्या डेस्कटॉपवर शॉर्टकट क्रिएट झाला. आपण बघूया एकदा. विंडोज आहे. Desktop list. Google Chrome. ओके. सी प्रेस करूया इनिशियल. C clear 20. C ChatGPT 1 32 of 32. बघा ChatGPT आपला शॉर्टकट इथे क्रिएट झाला. ओके. सो आपल्याला हे कळलं की ChatGPT कसं आपण यूज करू शकतो, त्यावर लॉग इन कसं करू शकतो, साइन इन कसं करू शकतो. ओके. सो आय होप तुम्हाला ही संपूर्ण माहिती कळली असेल. जर तुम्हाला काही कळलं नसेल तुम्हाला तुमचे डाऊट्स इथे विचारू शकता. ओके. कोणाला जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारा. ओके. ज्याप्रमाणे आजचं हे माय कम्प्युटर वर्ल्डचं पहिलंच वर्कशॉप होतं. आय होप तुम्हाला हे वर्कशॉप आवडलं असेल. तुम्ही सर्वांनी हे वर्कशॉप एन्जॉय केलं असेल. तुम्हा सर्वांना या वर्कशॉपमधून काही ना काही माहिती जरूर मिळाली असेल. याचप्रमाणे आपण दर संडेला किंवा संडे टू संडे जरी नाही झालं तरी अधूनमधून असे वर्कशॉप्स नक्कीच घेणार आहोत. तुम्हा सर्वांचा प्रतिसाद आमच्या कार्यक्रमांना असाच राहू दे. सर्वांना माझी एक विनंती आहे. आणि आजचं वर्कशॉप कसं वाटलं, तुम्हाला काय अनुभव आले हे तुम्ही आमच्यासोबत नक्की शेअर करा. ओके. याचबरोबर आमच्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा हे वर्कशॉप तुम्हाला पाहायला मिळेल. आमच्या यूट्यूब चॅनलसुद्धा तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. ओके. आय होप तुम्हाला हे वर्कशॉप आवडलं असेल. यासोबत तुमचा सर्वांचा मी निरोप घेते. स्वस्थ रहा, छान रहा. ओके. बाय. ChatGPT. New tab. Ops 30.0. Ops stop recording. Check space. Stop recording dialog. Are you no button? Yes button. Space.